नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत जागेबद्दल बोलणार आहोत जी जमिनीवर नाहीये, थेट समुद्रात आहे. सिंधुदुर्ग. नमस्कार. हो, सिंधुदुर्ग. आपल्याकडे सिंधुदुर्ग शौर्याचा साक्षीदार सागरी किल्ला यावर आधारित काही माहिती आहे. तर याच माहितीच्या आधारे आपण या किल्ल्याबद्दल म्हणजे त्याची निर्मिती, रचना यावर बोलूया. हो, नक्कीच. सिंधुदुर्ग म्हणजे काय तर फक्त एक किल्ला नाही, तो छत्रपती शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती ना, आणि मराठा आरमार त्यावेळी कसं वाढत होतं याचं ते प्रतीक आहे. साधारण 1664च्या आसपास हिरोजी इंदुलकरांसारखे जे निष्णात अभियंते होते, त्यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम सुरू झालं. आणि नावाप्रमाणेच सिंधू म्हणजे समुद्र, दुर्ग म्हणजे किल्ला. अच्छा. समुद्रावरचा किल्ला. महाराजांना हे कळलं होतं की स्वराज्यासाठी फक्त जमिनीवर लढून नाही चालणार, समुद्रावरही आपलं वर्चस्व हवं. बरोबर. ही दूरदृष्टी खरंच म्हणजे कमाल आहे. त्यावेळी जे परकीय आरमार होते, डच, पोर्तुगीज, इंग्रज, त्यांना आव्हान देण्यासाठी आणि आपल्या आरमाराला एक सुरक्षित जागा मिळावी हाच मुख्य हेतू होता ना. अगदी बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी मालवण जवळचं ते कुर्टे बेट निवडलं. पण हेच बेट का निवडलं असेल? हो, त्यामागे पण विचार होता. मुख्य भूमीपासून थोडं लांब आहे, पण टेहळणीसाठी एकदम योग्य. अच्छा. आणि त्याची रचना करताना समुद्राच्या लाटांचा मारा आणि शत्रूच्या तोफांचा मारा, दोन्ही गोष्टींचा विचार केला असणार. हो ना. दोन्ही सहन करेल अशी भक्कम तटबंदी बांधली. जवळजवळ 4 किलोमीटर लांबीचा तट आहे हा. 4 किलोमीटर? जबरदस्त. आणि त्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते पटकन दिसत नाही असं ऐकलंय, गोमुख पद्धतीचं. हो हो, ती रचना तर खूपच हुशारीची आहे. म्हणजे तटबंदीचे जे 2 बुरुज आहेत ना, त्यांच्यामध्ये इतक्या घिसकीट पद्धतीने ते लपवलंय की शत्रू अगदी जवळ आल्याशिवाय कळणारच नाही की दरवाजा आहे कुठे. म्हणजे शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी एकदम परफेक्ट. हे त्या काळातलं मोठं आव्हान होतं जे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलं. इतक्या वर्षानंतरही तिथे गोड्या पाण्याची सोय आहे हे म्हणजे त्यावेळच्या जलव्यवस्थापनाचं खूपच उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. आणि आतमध्ये खास गोष्ट आहे ना, महाराजांचं एकमेव मंदिर. हो, हे या किल्ल्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. शिवराजेश्वर नावाचं मंदिर आहे ते, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित. अच्छा. आणि विशेष म्हणजे तिथे महाराजांची बैठी मूर्ती आहे. जगात हे एकमेव असं मंदिर आहे. अरे वा. इतकंच नाही तर एका ठिकाणी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे पण जपून ठेवले आहेत. काय सांगताय? म्हणजे प्रत्यक्ष इतिहासाला स्पर्श करण्यासारखं झालंय तर. हो, अगदी. तो अनुभव खूप वेगळा असतो. आणि असंही ऐकलंय की काही कुटुंब आजही तिथे राहतात. म्हणजे हा फक्त एक ऐतिहासिक अवशेष नाहीये, तर एक जिवंत वारसा आहे. हो ना. तिथे धान्य कोठारा आहेत, जुन्या घरांचे अवशेष दिसतात आणि आजही काही कुटुंब तिथे राहतात. त्यामुळे किल्ल्याला एक वेगळंच जिवंत रूप मिळतं. आणि त्याचं सामरिक महत्त्व तर खूपच होतं. शत्रूच्या जहाजांवर नजर ठेवणं. हो, टेहळणीसाठी उत्तम जागा. अगदी. आपल्या आरमाराला सुरक्षित आश्रय देणं आणि कोकण किनारपट्टीवरचे जे व्यापारी मार्ग होते त्यांचं रक्षण करणं, या सगळ्यासाठी सिंधुदुर्ग एक महत्वाचा तळ बनला होता. म्हणजे मराठा आरमारासाठी एक शक्ती केंद्रच होतं ते. बरोबर. मग आजच्या काळात सिंधुदुर्गचं महत्त्व कसं आहे? म्हणजे आता लोक तिथे फिरायला जातात का? हो, आज सिंधुदुर्ग महाराष्ट्रातलं एक महत्वाचं पर्यटन स्थळ आहे. मालवणहून बोटी मिळतात सहज. अच्छा. किल्ल्यापर्यंत जाता येतात. आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून जे समुद्राचं दृश्य दिसतं ना, अथांग, ते पर्यटकांना खूप आवडतं. म्हणजे इतिहास आणि निसर्गरम्यता दोन्हीचा अनुभव. हो. आणि जवळच तारकर्ली असल्यामुळे मग स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग सारखे जे जलक्रीडा प्रकार आहेत, वॉटर स्पोर्ट्स. हो, वॉटर स्पोर्ट्स, त्यासाठी पण खूप पर्यटक येतात. म्हणजे इतिहास, साहस आणि निसर्गरम्यता यांचा मस्त संगम आहे तिथे. बरं, किल्ल्याबद्दल काही स्थानिक कथा वगैरे आहेत का? म्हणजे गुप्त मार्ग वगैरे? हो हो, स्थानिक लोकांमध्ये या कथा खूप प्रसिद्ध आहेत की किल्ल्यात गुप्त भुयारी मार्ग आहेत वगैरे. अच्छा. अर्थात त्याला अजून काही असा ठोस पुरावा नाहीये, पण ह्या कथांमुळे किल्ल्याचं गूढ आणि आकर्षण नक्कीच वाढतं. ते तर आहेच. आणि शिवजयंती किंवा इतर सणांच्या वेळी तर किल्ल्यावर खूप वेगळं उत्साहाचं वातावरण असतं. तर एकंदरीत सिंधुदुर्ग हा फक्त दगडांचा किल्ला नाहीये, तो मराठ्यांच्या शौर्याचा, महाराजांच्या त्या अजोड दूरदृष्टीचा आणि समुद्रावर मिळवलेल्या वर्चस्वाचा जणू एक मूक साक्षीदार आहे. अगदी बरोबर. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातं, नाही का? कोणता विचार? की एकेकाळी जो किल्ला
पूर्णपणे लष्करी आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता तोच आज इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम बनला आहे. हो, बरोबर. मग एका बाजूला हा लष्करी वारसा जपणं आणि दुसऱ्या बाजूला त्याला आधुनिक काळातलं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणं, यातला समतोल कसा साधायचा? हो, हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्याचं मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि गांभीर्य कसं टिकवून ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. नक्कीच.